Hello student, good morning. Today we will learn subject Marathi. मराठी सब्जेक्टचा आपला नेक्स्ट लेसन आहे लेसन नंबर 4 नक्कल करूया. लेसन नंबर 3 मध्ये आपण काय पाहिलं होतं खेळ खेळूया म्हणजेच वेगवेगळ्या ॲक्शन्स दाखवल्या होत्या त्याच्याप्रमाणे जसं की वाका, लावा, वाचा, लिहा अशा ॲक्शनप्रमाणे आपल्याला काय करायचं होतं खेळ खेळायचा होता. बरोबर. आजच्या पाठामध्ये आपण बघणार आहोत नक्कल करूया म्हणजेच वेगवेगळे ॲनिमल्स दिलेले आहेत, प्राणी दिलेले आहेत, त्यांची काय करायची आपल्याला नक्कल करायची. आता एकूण आपल्याला किती चित्र दिलेले आहेत? एकूण 4 चित्र आहे. पहिल्या चित्रामध्ये कोणत्या प्राण्याची नक्कल करायची आहे? नक्कल म्हणजेच ॲक्शन. कोणत्या प्राण्याची ॲक्शन करायची आपल्याला? बेडूक. बेडूक म्हणजेच फ्रॉग. बेडकाची ॲक्शन. बेडूक उड्या कशा मारतात तुम्हाला तर माहिती आहे. बरोबर. म्हणजेच बेडूक उड्या जमिनीवर बेडूक उड्या मारण्याची ॲक्शन करायची आहे. दुसऱ्या चित्रात काय दिले बघा? एलिफंट. एलिफंट म्हणजेच हत्ती. बरोबर. हत्तीची नक्कल करायची आहे. हत्तीची नक्कल कसं करतात? एक कान पकडून त्या हातातून दुसरा हात घालून आपण तो असा हलवतो म्हणजेच ती काय होते त्याची ट्रंक. बरोबर. तिसऱ्या चित्रामध्ये कुठलं दिलं आहे ॲनिमल? कुठला प्राणी आहे? कुत्रा. कुत्रा म्हणजेच डॉग. डॉगी. डॉगी कसा करतो? भू भू म्हणजेच त्याची भुंकण्यासारखी ॲक्शन करायची आहे. आणि लास्ट चौथा चित्र आहे पक्षी. पक्षी म्हणजेच बर्ड दिलाय. बर्ड कसे आकाशात उडतात? 2 हात लांब करून असं आपण उडण्याची ॲक्शन करायची. बरोबर. म्हणजेच एकूण तुम्हाला किती चित्र दिलेले आहेत? 4 चित्र. पहिल्या चित्रामध्ये कशाची नक्कल करायची आहे? बेडूक. त्याच्यानंतर सेकंड आहे दुसरा हत्ती. तिसरा चित्र आहे कुत्रा आणि चौथं चित्र आहे पक्षी. बरोबर. अशाच प्रकारे आपण अजून वेगवेगळ्या ॲनिमल्सची आपण ॲक्शन करू शकतो. अजून तुम्हाला काय काय येईल? जसं की कॅमल, त्याच्यानंतर ससा, त्या माकडाची ॲक्शन, अशा वेगवेगळ्या प्राण्यांची आपण ॲक्शन करू शकतो. आलं लक्षात सगळ्यांच्या? म्हणजेच हा काय ॲक्शन लेसन आहे. ॲक्शन लेसन. ओके. आता आपण बघणार आहोत या पाठाचे कठीण शब्द. कठीण शब्द म्हणजे इन जनरल आहेत, फक्त मराठी आणि त्याचं इंग्लिशमध्ये काय म्हणतात असे आपल्याला हे कठीण शब्द दिलेले आहेत. पहिलं काय बघा? बेडूक. बेडूक म्हणजेच फ्रॉग. सेकंड आहे हत्ती. हत्ती मीन्स एलिफंट. थर्ड आहे कुत्रा. कुत्रा मीन्स डॉग. फोर्थ आहे पक्षी. पक्षी मीन्स बर्ड. ससा. ससा मीन्स रॅबिट और बनी. 6 आहे माकड. माकड म्हणजेच मंकी. 7 नंबर आहे मासा. मासा म्हणजेच फिश. 8 नंबर आहे वासरू. वासरूला काय म्हणतात? काल्फ. गाईचा छोटा वासरू त्याला काय म्हणतात? काल्फ. नेक्स्ट आहे बकरी. बकरी म्हणजेच गोट. बकरी म्हणजेच गोट. 10 नंबरला आहे 10 नंबर गाय. गाय म्हणजेच गायला आपण काय म्हणतो? काव. 11 नंबर आहे साप. साप म्हणजेच स्नेक. 12 नंबर आहे मांजर. मांजर म्हणजेच कॅट. 13 नंबर आहे उंदीर. उंदीर म्हणजेच माऊस. आणि 14 नंबर लास्ट आहे चिमणी. चिमणी म्हणजेच स्पॅरो. आलं सगळ्यांच्या लक्षात? आता तुम्हाला काय करायचं आहे? तुमच्या मराठी नोटबुकमध्ये हे कठीण शब्द लिहून काढायचे आहेत आणि मी काही क्वेश्चन आन्सर्स दिलेले आहेत ते लिहून काढायचे. ओके स्टुडंट्स, आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.